हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. हा जो व्हिडिओ आहे तो रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. तुमच्यापैकी काही जणांना युद्धवीर अकिराचं रुटीन बघायचं होतं आणि काही जणांना युद्धवीर काय काय खातो दिवसभरात हेही बघायचं होतं. तर या सगळ्या गोष्टी मी कॅप्चर करण्याचा, शेअर करण्याचा या ब्लॉगमध्ये प्रयत्न करते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही लहान मुलांचं रुटीन हे फिक्स नसतं. तसंच माझ्या मुलांचंही रुटीन जे आहे ते फिक्स नाही आहे. टाईम, स्कूल टाईम आणि ट्युशन टाईम सोडलं तर बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या होऊ शकतात, कारण त्यांच्या मूडप्रमाणे असतं. मी कधीही माझ्या मूडप्रमाणे त्यांना नाचवत नाही, त्यांच्या मूडप्रमाणे मी नाचते. त्यामुळे त्यांचं जे रुटीन आहे तो थोडंसं वेगळं वेगळं असतं. आज काही असेल तर उद्या वेगळं असतं, पण मोस्टली टायमिंग जे आहेत ते सेम असतात, झोपण्याचे, उठण्याचे. सो आजचं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. अकिरा आणि युद्धवीर दोघांनाही कधीही उठवायची गरज पडत नाही. ते स्वतःहून उठतात. वीकडेजमध्ये स्वतःहून आपले उठतात. पण काल मंडे होता आणि कालचा व्लॉग तुम्ही बघितला होता, तर त्यामध्ये खूप वेळ झाला होता झोपायला. मुलांना झोपेपर्यंत 11:30 वाजले होते. त्यामुळे आज त्यांना जाग येत नाही आहे, कारण त्यांना 9:30 वाजता रात्री झोपायची सवय आणि सकाळी 7:30 पावणे 8ला उठायची सवय आहे. पण 11:30 म्हणजे 2 तास झोप कमी झाली आणि मी उठवते नेहमीच्याच टायमिंगला. तरी मी 15 मिनटं लेट उठवते. अकिराला 7:45ला उठवते. त्यामुळे ती उठत नाही आहे आणि ती उठत नाही आहे. मी एवढा मोठ्याने तिला उठवण्याचा प्रयत्न करते आहे, पण युद्धवीर पण उठत नाही आहे, कारण त्यांची झोपच पूर्ण झाली नाही. अकिरा परत इकडे येऊन झोपली सोफ्यावर. हे तर तिला रोजच लागतो हा टाईम, पण आज ऑलरेडी मी तिला उशिरा उठवलं होतं. त्यामुळे मी तिला सांगते खूप लेट झाला आहे, उठ तू बरोबर आणि आवर. तर युजली कसं होतं, तिला मी बेसिनच्या इथं नेऊन मी तिच्या हातात ब्रश देते, मग ती ब्रश करते वगैरे. अगदी ती जिथे झोपली आहे बेडवर किंवा आता सोफ्यावर तिला ब्रश वगैरे आणून देण्याची मी नाटकं कधीसुद्धा करत नाही, कारण मला माहिती आहे की पुढे जाऊन याचा मला त्रास होणार आहे. पण आज अकिराची झोप झालेली नाही आहे, त्यामुळं एक दिवस तिच्यासाठी मी हे करते, तिला हातामध्ये ब्रश आणून देते. इथे ब्रश जसं की मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं असेल, तिला हातामध्ये ब्रश याच्यासाठी द्यावा लागतो कारण तिला टूथपेस्टमधून ब्रशवर टूथपेस्ट घेता येत नाही. सो म्हणून हे करावं लागतं, नाही तर फार काही तिची नाटकं नसतात. तिचं सगळं आवरेपर्यंत मी तिला दूध दिलं. ब्रश वगैरे होईपर्यंत तिला दूध दिलं. ती दूध पिते सकाळी आणि मग स्कूलला जाते. आणि तोपर्यंत तिचं दूध पिऊन होईपर्यंत ती तिचं सगळं जे दप्तर आहे, म्हणजे तिची बॅग वगैरे आहे, ती सगळी व्यवस्थित सेट करेल. तोपर्यंत मी आंघोळ करून घेते. जशी माझी आंघोळ होते तशी अकिरा आंघोळीला जाते आणि मग मी जो पण काही टिफिन बनवलेला असतो तो मी पॅक करायला घेते. हे रुटीन आमचं नेहमी असंच असतं. याच हिशोबाने सगळ्या गोष्टी होतात. आज मी दोघांना पण पोहे देते. पोहे किंवा उपीट किंवा काय बोलतात शिरा, या गोष्टी मी त्यांना देते. आणि मग जर सकाळी मी पोहे केले असतील तर मग संध्याकाळचं इव्हिनिंग स्नॅकला त्यांना त्यांच्या आवडीचं मी काहीतरी असं देते. तर आज मी काय देते हे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. आणि हा जो ब्लॉग आहे ना, तो खूप मोठा झाला होता, ऑलमोस्ट 45 मिनिट्सचा झाला होता. सो काही गोष्टी मला कट कराव्या लागतात, तर त्या तुम्ही समजून घ्या, कारण इतका मोठा व्लॉग तुमच्यासमोर आणणं पॉसिबल नाही आणि 2 पार्टमध्ये या व्लॉगची गरज नाही असं मला वाटतंय. अकिराच्या स्किन केअरमध्ये मी तिला सिबामेडचं लोशन यूज करते, बॉडी लोशन, फेस अँड बॉडी लोशन. तर पूर्ण स्किन केअर म्हणजे सकाळी आणि रात्री दोन्ही टाईम मी तिला सिबामेडचं लोशनच फक्त यूज करते. आणि सोप तिच्यासाठी सेपरेट आहे, तो म्हणजे सिबामेडचा तिच्यासाठी आणि युद्धवीरसाठी आम्ही वेगळा यूज करतो. तर स्किन केअरमध्ये जस्ट इतकंच आहे. बाकी मी पावडर जी आहे ती पॉन्ड्सच यूज करते. सिबामेडची चांगली आहे मला ऐकलं आहे मी, आणि हे लोशनचा पण मला चांगला उपयोग होतो आहे. सो तिची स्किन खूप सॉफ्ट व्हायला लागली. अकिराची स्किन थोडी रफ होती, तर खूप सॉफ्ट व्हायला लागली आहे या लोशननी. तर पावडर पण चांगली आहे, तर मी आता पावडर पण ऑर्डर करेन सिबामेडची. अकिराच्या 5व्या बड्डेपर्यंत मी तिचं सगळं करायचे, म्हणजे ड्रेस घालण्यापर्यंत सगळं मी तिला करायचे. जसा 5वा बड्डे झाला तेव्हा मी, म्हणजे माझ्या फ्रेंडनी मला सजेस्ट केलं की 5वा बड्डे झाल्यानंतर हळूहळू आता तिला करायला लाव, कारण तिच्या वयाच्या मुली करतात. सो मी हळूहळू तिला शिकवलं आणि आता ती मग प्रो झाली आहे. म्हणजे ड्रेस उलटा असेल तर तो व्यवस्थित करून ठेवला की ती व्यवस्थित सगळे कपडे वगैरे आपले घालते. टकिन वगैरे पण तिचं ती व्यवस्थित करते. फक्त लोशन लावणं किंवा
केस विंचरणं, पावडर लावणं या सगळ्या गोष्टी तिला इतक्या जमत नाहीत. केस पण ती विंचरून ठेवते. जर मला खूपच गडबड असेल तर तिचे केस ती छान पद्धतीने एकदम विंचरून ठेवते. मी फक्त मग पोनी बांधते. अजून ती खूप लहान आहे, तिला एवढ्या मोठ्या केसांचं पोनी वगैरे बांधायला नाही जमणार, पण हळूहळू मी गोष्टी तिला शिकवते. अकिराचं जे एज आहे ते आत्ता तिला 6 वर्ष पूर्ण झालेत, म्हणजे तिला ऑक्टोबरमध्ये पूर्ण झालेत आणि आता जॅन आहे, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन 6 वर्ष 4 महिन्यांची आहे अकिरा. आता अकिराला मी इथं रेडी करेन. नेहमी काय होतं, विरू उठलेला असतो. आता घड्याळात पण तुम्हाला दिसत असेल 9चं स्कूल आहे आणि अजून विरू उठलेला नाही आहे. सो आज खूप वेळ होणार आहे. नेहमी यावेळी विरू उठलेला असतो, त्याची अंघोळ पण झालेली असते, तो रेडी झालेला असतो. पण आज असं असल्यामुळं रात्री उशिरा झोपल्यामुळं त्याला पण मी उठवलेलं नाही अजून. हिचं पूर्ण हिला रेडी करेन आणि त्यानंतर मी आता त्याला उठवेन. अराउंड 8:50 आम्ही घरातून बाहेर पडतो, पण आता 8:55 झालेत आणि अजूनही आम्ही घरातून बाहेर पडलो नाही आहे. पण अकिरा डेली वेळेत जाते स्कूलमध्ये, त्यामुळे एखादा दिवस टीचर पण ठीक आहे ॲडजस्ट करून घेतात. तर इथं युद्धवीरला मी उठवते, तर तो मला सांगतो की जा तू, मी एकटा झोपतो, तू दिदीला सोडून ये. पण मलाच भीती वाटते त्याला एकट्याला झोपवायची. नवाब असतो तसा, तो नवाबला जर सांगून गेले ना मी की युद्धवीरला खाली बेडवरून येऊ देऊ नको, तर तो त्याला बेडवरून खाली पण नाही येऊ देत. पण मी ती रिस्क नाही घेत. सो मी त्याला उठवून आता घेऊन जाईन. आता युद्धवीरची तर अंघोळ होणार नाही, कारण खूपच वेळ झाला, अकिराला खूपच वेळ होईल. तर युद्धवीरला मी फक्त हातपाय धुवेन त्याचे आणि कपडे घालून त्याला घेऊन जाईन. हातपाय धुवून युद्धवीरला रेडी केलंय, पण झोपेतून काय तो बाहेर आलेला नाही आहे आणि अकिरा ओरडतीये, चल चल पटकन वेळ होतोय. ती अगदी दरवाजाजवळच जाऊन थांबली. मी तिला ओरडते, अगं थांब, एखाद्या दिवशी चालतं असं, आणि तू एवढी घाई गडबड करू नको. तर झालंय, आता आम्ही आता निघतो अकिराला सोडायला. अकिराला सोडून आले, त्यानंतर मधलं आता जे काय माझं रुटीन आहे ते मी यामध्ये नाही शेअर करणार. मी फक्त मुलांचंच रुटीन शेअर करणार. मी युद्धवीरची अंघोळ वगैरे घातली आणि त्याला स्कूलचे कपडे घातले. तर इथं त्याला दिदीसारखे केस विंचरायचे असतात. आता तो मुलगा आहे ना, तर त्यानं माझ्याकडे तोंड करणं एक्सपेक्टेड आहे केस विंचरताना. पण दिदी अशी माझ्याकडे पाठ करून बसते, तर मी पण असंच बसणार, असं त्याचं मत आहे आणि तो तेच करतोय. दिदीसारखं सगळं त्याला कॉपी करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे युद्धवीर कोणतंही लोशन वगैरे लावून घेत नाही. सिबामेडचं मी एकदा ट्राय केला होता लावण्याचा, पण त्यांनी सगळं जाऊन धुतलं परत. सो त्याच्या चेहऱ्याला मी काहीही लावत नाही. वॅसलीन वगैरे सुद्धा थंडीमध्ये तो लावून घेत नाही. सो युद्धवीरचं असं आहे, केस विंचरले, तेल लावलं, पावडर लावलं, युद्धवीर बाहेर झाला, रेडी झाला. रोज रोज कुठे, किती दिवसांनी आज दिलंय वीरू? काय देऊ? रोज रोज नाही, काल दिले ना चिप्स. हे काय दिलंय रोज रोज? हे असं नाटक असतं युद्धवीरचं. रोज डबा उघडून बघतो, आवडीचं नसेल तर मला 4 गोष्टी ऐकवतो आणि स्वतः पण ऐकून घेतो. त्यानंतर दूध प्यायचं होतं, हे याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे कधी तो फ्रूट खाऊन जाईल, कधी त्याला चहा बिस्किट पण खायला आवडतं, कधी खारी आणि दूध खातो. तर हे सगळं त्याला मी त्याच्या हिशोबाने देते. माझं काही असं नाही आहे की बिस्किट द्यायचं नाही, खारी द्यायची नाही. आठवड्यातून 2 वेळा मी त्यांना या सगळ्या गोष्टी देऊ शकते, त्यापेक्षा नाही. आता वाजतायत 9:50, म्हणजे 10ला 10 कमी आहेत आणि मी आता चालली आहे विरूला सोडायला. 11:15 वाजता अकिराचं स्कूल संपतं आणि 12पर्यंत आम्ही घरी येतो. 12:15पर्यंत ती चेंज वगैरे करते. यावेळेत अकिरा फक्त खेळते तिच्या किचन सेटनी, दुसरं ती काहीही करत नाही. किचन सेटनी खूप वेळ खेळते, कारण कसं होतं माहिती आहे, जेव्हा युद्धवीर असतो ना त्यावेळी ते किचन सेटनी पण जेव्हा ती खेळत असते त्यावेळी तिला खूप डिस्टर्ब करतो. तो खूप म्हणजे खूप डिस्टर्ब करतो की तिचं काहीतरी ओढेल पाडेल, तर तिला आवडत नाही. आणि अकिरा अशी एक रिझर्व टाईपची मुलगी आहे. तिला स्वतःला एकटीला खूप वेळ खेळायला आवडतं. ती जेव्हा युद्धवीर नव्हता तेव्हा पण ती एकटी खूप टाईमसाठी खेळायची, आणि आता युद्धवीर आहे तेव्हा पण म्हणजे त्याच्यासोबत खेळते, नो डाऊट. तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पण खेळते, पण तिला एकटीला तिचा टाईम स्पेंड करायला खूप आवडतं. म्हणजे आत्ता 12 वाजल्यापासून जवळजवळ 1 वाजेपर्यंत, म्हणजे युद्धवीरला मी आणायला जाईपर्यंत ती खेळत असते इथे. आता या दरम्यान ती काही खात नाही, कारण ब्रेकफास्ट किंवा तिचा जो टिफिन असतो
तो थोडा हेवी झालेला असतो, त्यामुळं यावेळी तिला काही खायची इच्छा होत नाही तशी. पण तरी मी जबरदस्ती तिच्यासमोर काही ना काही नेऊन ठेवते, जसं की शेंगदाण्याचा लाडू झाला, डिंकाचा लाडू झाला, किंवा मग फ्रूट्स झालं एखादं, ऑरेंज झालं, किंवा अगदी ड्रायफ्रूट्स झाले. तर आज डिंकाचा लाडू मी तिला दिला होता. पहिल्यांदा नाही असतं तिचं नाटक, पण खाल्लं की मग आवडीनं खाते. तिला समजत नाही मे बी की आत्ता आपल्याला खायची गरज आहे, म्हणून मी समोर नेऊन ठेवते. हे मला डॉक्टरनी सांगितलं आहे, लहान मुलं कधीही खाणार नाहीत मागून, तुम्ही त्यांच्या समोर नेऊन ठेवा, समोर त्यांना दिसलं की ते बरोबर खातात. आणि हा पूर्ण लाडू आत्ता अकिराने पण संपवला. 1 वाजता अकिरा आणि मी परत जातो युद्धवीरला आणायला, आणि युद्धवीर येईल आणि त्यानंतरचं जे रुटीन आहे ते मी शेअर करते. काय कर मग ओपन आहे का? हातात दे तिच्या. वाव, कोणी दिला तुला? एक दिला आणि मम्माला? मम्मासाठी नाही, दे ना रे एक दे ना वीरो मला. ठीक आहे, दे मग दे दे मी माझं मी काढते. दे तुझं नाही, मला कुठलं देणार आहेस? हा दे. खाऊन दे खा तू आणि मला दे. तुला पाहिजे तेवढं खाण मला दे. थँक्यू. स्कूलमधून आल्यानंतर युद्धवीर असा लोळत असतो. तो काही खेळत वगैरे नाही, कारण तो खूप खेळतो स्कूलमध्ये, एका ठिकाणी बसतच नाही. सो लोळतो असा मस्त. आणि ना मी तुम्हाला म्हटलं होतं की हा जो व्लॉग आहे तो 2 पार्टमध्ये करण्यात काही पॉईंट नाही आहे, पण पॉईंट आहे, कारण हा व्लॉग खरंच खूप मोठा होऊन जाईल आणि इन डिटेल जर दाखवायचं असेल मला तर 2 पार्ट्समध्येच दाखवावं लागेल. सो हा पार्ट 1 आणि पार्ट 2 मी उद्या अपलोड करेन, कारण खूपच मोठा आहे. म्हणजे गडबडीत आत्तापर्यंत एवढं मी म्हणजे डीप आणि छान एकदम नीट दाखवलं आहे, तर तसंच दाखवायला पाहिजे असं मला वाटतंय. सो अकिरा युद्धवीरच्या रुटीनचा हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 मी उद्या पोस्ट करेन, उद्या घेऊन येईन तुमच्यासाठी. तर हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. तुमचे रिक्वेस्टेड व्हिडिओ असतील ते पण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. पुन्हा भेटते पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.